नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आज आपण रविवारचा खास बेत आपल्या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये मस्त झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ आणि त्यासोबतच थंडगार अशी सोलकढी कशी बनवायची हे पाहणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे. वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला मटकी लागणार आहे. इथे छान मोड आलेली मटकी घेतली आहे मी. आता एक कुकर घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला ही मोड आलेली मटकी घालायची. आता यामध्ये मटकी पूर्ण बुडेल एवढं पाणी घालायचं. थोडी हळद घालते आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला कुकरचं झाकण लावायचे आणि 1-2 शिट्या कुकरच्या काढून घ्यायच्या. आपल्याला मटकी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची. आता मटकी शिजते तोपर्यंत आपल्याला इथे दुसऱ्या बाजूला एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला खसखस घालायची. तर साधारण 1 टेबलस्पून एवढी खसखस घेतली मी. छान भाजून घ्यायची. खसखस भाजून झाली की काढून घेते मी. आता यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून एवढे धने घालायचे. यासोबतच जिरेही घालायचे साधारण अर्धा टेबलस्पून एवढे आणि दोन्ही एकत्र भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवली. धने जिरे भाजून झाले थोडे की त्यामध्ये आपल्याला गरम मसाले घालायचे. त्यामध्ये मी दालचिनी, दगडफूल, बदाम फूल, 2-3 लवंगा घातल्यात, 2 हिरव्या वेलच्या आणि 2 तमालपत्र घातलेत. हे सगळे मसाले कमी फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे. गरम मसाले भाजताना गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. भाजून झाले 1-2 मिनिट की काढून घ्यायचे. आणि आता यामध्ये आपल्याला सुकं किसलेलं खोबरं घालायचं. तर साधारण 1 वाटी मी किसलेलं खोबरं घेतलं. खोबरं या पद्धतीने छान भाजून घ्यायचं. काढून घेते. आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि कांदा घालायचा. तर साधारण 1 मोठा कांदा घेतलेला आहे मी. कांदाही आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये छान. कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण घालायचे. तर आपला कांदा सॉफ्ट झालेला आहे. यामध्ये मी आलं घालते, सोबतच लसूणही घालायचं आणि पुन्हा हे सगळं एकत्र आपल्याला परतून घ्यायचे. तर कांदा आणि आलं लसूण छान आता भाजून झालेले. गॅस बंद करायचा आणि हे थंड व्हायला ठेवायचे. आता हे थंड होते तोपर्यंत अगोदर जे भाजून घेतलेलं साहित्य आहे खोबरं आणि गरम मसाले ते थंड झाले. ते आपण सुरुवातीला मिक्सरला फिरवून घेऊया. हे मिक्सरला मी फिरवून घेतले. आता आपले जे कांदा आणि आलं लसूण आहे तेही थंड झाले. तेही मी यामध्येच घालते. गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचे आणि छान याचं वाटण तयार करून घ्यायचे. बघू शकता मस्त वाटण तयार झाले. आपली मटकीसुद्धा छान वाफवून घेतलेली आहे मी. मस्त सॉफ्ट झाली. आता यातली मटकी वेगळी काढते. एका वाटीमध्ये काढून घेते आणि जे मटकी शिजवलेलं पाणी आहे ते आपल्याला वेगळं ठेवायचं. ते फेकायचं नाही. तेच पाणी आपल्याला मिसळ बनवण्यासाठी वापरायचे. आता हे बाजूला ठेवते. आता कढई मी पुन्हा गरम करायला ठेवली गॅसवरती. त्यामध्ये तेल घालायचं. तर तुम्हाला किती तरीदार मिसळ बनवायची त्यानुसार तेल घालायचं. आणि यामध्ये मी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घातली. तर सुरुवातीला तेलातच घालायची म्हणजे रंग खूप छान येतो आपल्या मिसळला. तरी खूप छान येते. तर ही चटणी कशी बनवायची याचाही व्हिडिओ मी अगोदर शेअर केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि मसाला घालून तेलामध्ये छान मिक्स केला की जे आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे ते यामध्ये घालायचे. तर हे वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. वाटण जेवढं चांगलं परतलं जाईल तेवढी आपली जी मिसळ आहे छान होते. यामध्ये मी थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालते. तर काश्मीरी मिरची पावडर ऑप्शनल आहे पण रंग छान येतो यामुळे. थोडंसं पाणी घातले. ज्या भांड्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटून घेतला त्यातच थोडंसं पाणी घालून मी ते यामध्ये घातले. आता हे जे वाटण आहे आपल्याला मस्त याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तर सुरुवातीला थोडासा वेळ लागतो पण हे वाटण जेवढं छान परतलं जाईल त्याला जेवढं तेल सुटेल तेवढी आपली मिसळ छान होते. तर बघू शकता आपलं जे वाटण आहे मस्त परतून झाले. त्याला छान तेल सुटलेलं आहे कढईनं. आता जे मटकी वाफवून घेतलेलं पाणी आहे ते आपल्याला यामध्ये घालायचे. मिक्स करायचे. गरज वाटली तर यामध्ये आणखी पाणी घालायचं. गरजेप्रमाणे पाणी घालायचं आपल्याला. तर यामध्ये मी आणखी पाणी घातले. मिक्स करून घेतले. तर थिकनेस पाहू शकता मस्त दिसतोय. रंगही खूप छान दिसतोय. चवीप्रमाणे मीठ घालायचे. मीठ आपण अगोदरही घातलेलं आहे मटकी उकडून घेताना. पण पुन्हा मी यामध्ये पाणी घातलं त्यामुळे पुन्हा थोडंसं मीठ घातले. मिक्स करून घेते. आता मोठ्या फ्लेमवरती आपल्याला याला 1 उकळी येईपर्यंत होऊ द्यायचे. मोठ्या फ्लेमवरती 1 उकळी आली की पुन्हा गॅसची फ्लेम कमी करायची आणि पुन्हा मंद आचेवरती याला मस्त आपल्याला शिजवून घ्यायचे.
तोपर्यंत आपण सोलकढी कशी बनवायची ते पाहूयात. तर त्यासाठी आपल्याला नारळ लागणार आहे. तर इथे मी 1 वाटी नारळाचे तुकडे करून घेतलेत. यासोबतच आपल्याला कोकम लागणार आहे सोलकढीसाठी. कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला कोकम सहज मिळेल किंवा कोकमचं आगळंही वापरू शकता. तर कोकम किंवा कोकमचं आगळं या दोन्हीपैकी एक आपल्याला लागणार आहे यासाठी. तर सगळ्यात अगोदर हा जो नारळ आहे तर तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचा. एक मध्यम आकाराचा नारळ घेतलाय मी. यासोबतच यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, थोडंसं आलं टाकायचं, 1 हिरवी मिरची टाकते मी यामध्ये. मिरची खूप जास्तही नसावी. थोडे जिरे टाकायचे. चव बॅलन्स करण्यासाठी यामध्ये 1 टीस्पून साखर टाकते. चवीनुसार मीठ टाकायचे यामध्ये. आणि याला रंग चांगला येण्यासाठी यामध्ये मी बीट वापरते. कुठलाही फूड कलर न वापरता बीट वापरावं. रंगही छान येतो आणि सोलकढीसुद्धा खूप छान होते. तर सुरुवातीला यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं, म्हणजे हे खूप छान बारीक होतं. तर या पद्धतीने बारीक करून घेतलं की मग यामध्ये पाणी टाकून पुन्हा आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. आणि जर सुरुवातीलाच यामध्ये पाणी टाकलं तर मग तेवढं व्यवस्थित बारीक होत नाही. त्यामुळे शक्यतो या पद्धतीने बारीक करून घ्यायचं. हे बारीक करून घेतलं. इथे मी एक गाळणी घेतली, त्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तर गाळणीच्या ऐवजी तुम्ही कपड्याने सुद्धा हे गाळून घेऊ शकता. या पद्धतीने आपल्याला हे गाळून घ्यायचे. तर खूप पौष्टिक असते सोलकढी. उन्हाळ्यामध्ये तर खूप छान आहे. उष्णता कमी करण्यासाठी पित्तशामक म्हणून सुद्धा सोलकढी खूप चांगली असते. तर या अगोदर सुद्धा मी उन्हाळा स्पेशल भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्या जर तुम्ही पाहिलेल्या नसतील तर नक्की पहा. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सरबत आहेत, आईस्क्रीम्स आहेत. तर हे गाळून घेतलं या पद्धतीने की वरती राहिलेला जो चोथा आहे तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून हे पुन्हा एकदा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला 2-3 वेळेला या नारळाचं जे दूध आहे ते काढून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने पुन्हा मी यामध्ये पाणी टाकले. रूम टेम्परेचरचंच पाणी टाकायचं आणि पुन्हा हे मिक्सरला फिरवून घेऊन जसं आपण सुरुवातीला हे गाळून घेतलं सेम त्याच पद्धतीने पुन्हा दुसऱ्या वेळेला सुद्धा आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे. पुन्हा आणखी एक वेळेला आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता रंग खूप छान आलेला आहे याला. आपण जे बीट वापरले आहे त्यामुळे कुठल्याही फूड कलरची अजिबात गरज नाही. तर आपण जी बाहेरून सोलकढी घेतो किंवा हॉटेलमध्ये वगैरे असते त्यामध्ये शक्यतो फूड कलरचा वापर केलेला असतो. तर फूड कलरपेक्षा हे नक्कीच खूप चांगलं आहे. तर हे गाळून घेतले मी. पुन्हा मिक्सरच्या जारमध्ये टाकते. यामध्ये पुन्हा 1 ग्लास पाणी टाकते आणि पुन्हा मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तर आपण हे तिसऱ्यांदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय आणि पुन्हा याला मी एकदा गाळून घेते. 3 वेळेला फक्त आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि याला गाळून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता टेक्स्चर आणि रंग दोन्ही खूप छान आले. यापेक्षा जर पातळ केली तर मग त्याला तेवढी चांगली चव लागणार नाही. तर यामध्ये आपल्याला आता कोकम टाकायचे किंवा कोकमचं आगळ टाकायचे. जर तुम्ही कोकम टाकणार असाल तर हे जे कोकम आहे 1 तास आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि मग त्याला जसं आपण चिंचेचं कोळ बनवतो त्या पद्धतीने त्याचा कोळ बनवून तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. किंवा मग यामध्ये मी आगळ टाकते. माझ्याकडे आगळ आहे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा डायरेक्ट वापरू शकता. आणि हे चवीनुसार तुम्हाला किती कमी किंवा जास्त आवडतं त्यानुसार याचं प्रमाण करायचं. तुम्ही बघू शकता खूप मस्त झालेली आपली सोलकढी. रंग तर खूपच छान आलेला आहे आणि चवीला सुद्धा खूप छान झालेली आहे. तर मीठ आपण सुरुवातीला यामध्ये टाकलेलं आहे, पण या स्टेजला तुम्ही टेस्ट करून पुन्हा गरज असेल तर मीठ टाकू शकता. तर पुन्हा एकदा मी त्याला गाळून घेतले सगळं बारीक गाळणीने. तर यामध्ये वरतून कोथिंबीर टाकली आणि याला मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवते थंड होण्यासाठी. तर थंड करून खूप छान लागते. तर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली सोलकढी तयार झालेली आहे. आणि तोपर्यंत आपला मिसळचा रस्साही मस्त तरीदार असा तयार झालेला आहे. टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे, रंग मस्त आलेला आहे. आता गॅसची फ्लेम मी बंद केली. आता आपण याला असेंबल कसं करायचं पाहूयात. सगळ्यात अगोदर एका प्लेटमध्ये आपल्याला बटाट्याची सुकी भाजी घालायची. यावरती उकडून घेतलेली मटकी घालायची, फरसाण घालायचं आणि जर तुम्हाला वेगळा रस्सा हवा असेल तर दुसऱ्या वाटीमध्ये रस्सा घ्यायचा, कांदा लिंबू घ्यायचं, दही घ्यायचं आणि यावरती आपल्याला जो तयार केलेला रस्सा आहे तो घालायचा. तर कोल्हापूरमध्ये शक्यतो मिसळसोबत ब्रेडच देतात पावाच्या ऐवजी. तर तुम्ही आवडीनुसार पाव ब्रेड काही घेऊ शकता.
तर बघू शकता इथे मस्त आपली झणझणीत मिसळ आणि थंडगार अशी सोलकढी तयार झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या रविवारी तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा.